स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. चला सुरुवात करूया आपल्या अब्रूची किंमत या तिसऱ्या भागाला. श्रद्धा विक्रमला घेऊन काल डिंपलचा साखरपुडा झालेल्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्या आधीच ऋषी आणि चारू तिथे आले होते. काल उपस्थित असलेले जवळजवळ सर्व लोक तिथे जमले होते. श्रद्धाने एकदा आजूबाजूला नजर फिरवली. सभोवताली उभे असलेले लोक आपल्या मोबाईलवरून तिचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू लागले. श्रद्धा ऋषीजवळ जाणार इतक्यात विक्रमने तिचा हात धरला. श्रद्धा, इथे बघ, किती लोक जमलेत. पण एका मुलीचा अपमान होणार आहे हे माहिती असूनही कुणी काही बोलत नाही. अशा लोकांसमोर तू जाऊन त्याच्याकडे माफी मागणार आहेस? नको श्रद्धा, चल आपण इथून जाऊया. पण श्रद्धाने हळूच विक्रमचा हात सोडवला आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, इथे असलेले सगळे लोक सध्या जे काही घडतंय ते लाईव्ह दाखवत आहेत. पण मला यांच्यापैकी कुणाचीही पर्वा नाही विक्रम. प्लीज श्रद्धा, तू थांब. गरज पडली तर मी जाऊन त्याच्याकडे माफी मागतो. 1 मिनिट थांब. तू माझा होणारा नवरा आहेस. तुला कुठलाही अपमान सहन करावा लागू नये. तू शांत राहा, मी जाऊन येते. असं म्हणत ती सरळ ऋषीजवळ जाऊन उभी राहिली. ऋषी तिला पाहून उपहासाने हसू लागला. चारू लगेच म्हणाली, हॅलो, काय बघत उभी आहेस? ये आणि ऋषीच्या पायावर पडून काल जे वागलीस त्यासाठी माफी माग. श्रद्धाने शांतपणे विचारलं, काल मी असं काय केलं होतं? चारू संतापून म्हणाली, अगं, किती अहंकार आहे तुला. सगळ्यांसमोर तू काल माझ्या ऋषीला मारलं नव्हतंस का? आणि आता काहीच झालं नाही अशा थाटात बोलतेस? ओह होय, मी याला मारलं होतं. ठीक आहे, मी माफी मागते. इतकं ऐकताच ऋषीने आपला पाय पुढे केला. श्रद्धा त्याच्या जवळ आली. ती त्याच्या पायावर पडणार आहे असं वाटत असतानाच तिने अचानक त्याच्या गालावर पुन्हा एक जोरदार थप्पड मारली. धाड. हे पाहून तिथे उपस्थित कुणालाही विश्वास बसला नाही. जवळ उभा असलेला विक्रम सुद्धा क्षणभर जागच्या जागी थिजून गेला. हे सगळं लाईव्ह सुरू होतं. चारू संतापाने श्रद्धाला मारायला धावली, पण श्रद्धाने वळून तिलाही एक जोरदार थप्पड लगावली. अनपेक्षितपणे बसलेल्या त्या फटक्याने चारू गालावर हात ठेवून स्तब्ध उभी राहिली. श्रद्धा समोर उभ्या असलेल्या कॅमेऱ्याकडे पाहत म्हणाली, सर्वांना नमस्कार. माझं नाव श्रद्धा आहे. हा जो इथे उभा आहे ना, याने काल एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात सगळ्यांसमोर माझ्या ब्लाऊजला हात लावून माझा अपमान केला. त्या क्षणी रागाच्या भरात मी याला मारलं. पण त्यानंतर हा आणि याचा भाऊ आम्हाला दिवसभर त्रास देत राहिले. माझ्या कामात अडथळे आणले. इतकंच नाही तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याची नोकरीही जाण्याची वेळ आणली. आणि आता मी याच्या पायावर पडून माफी मागावी? फक्त पैसा आहे म्हणून हे लोक काहीही करू शकतात. आणि कुणी त्यांना प्रश्नही विचारू नये असंच यांना वाटतं. असं म्हणत ती ऋषीकडे वळली. ऐक, काल तू चूक केलीस म्हणून मी तुला मारलं. मी तुला मारणं चुकीचं असू शकतं, पण तू मला त्याचा विचार करायलाही वेळ दिला नाहीस. माझ्यावर एकामागोमाग एक संकट आणलीस. एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही मोठा माणूस असलास तरी एका स्त्रीचा आदर कसा करायचा हे तुला माहीत नाही. आणि तुझा जो भाऊ आहे त्यालाही माहीत नाही. यापुढे माझ्याशी कोणताही वाद घालू नकोस. तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि जा, तुझ्या भावाला जाऊन सांग, घाबरायची गरज नाही. तोही येऊ दे आणि सगळ्यांसमोर मला मारलं असं सांग. हे बोलून ती निघू लागली, पण पुन्हा मागे वळून म्हणाली, तुझा भाऊ आज इथे नाही, नाहीतर त्यालाही अशीच भेट मिळाली असती. पण तुला मारलं तसं हाताने नाही. असं म्हणत ती खाली वाकली आणि स्वतःच्या चपलेकडे पाहू लागली. ऋषी संतापाने तिच्याकडे पाहत उभा होता. श्रद्धा विक्रमला घेऊन तिथून निघून गेली. चारू ऋषीजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवू लागली, पण त्याने तिला झटकून दूर केलं आणि आजूबाजूला नजर फिरवली. सगळे लोक मोबाईलवर त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. ऋषी मनोमन संतापाने विचार करू लागला, 100 लोकांसमोर तिने मला मारलं तेव्हाच मी तो अपमान सहन करू शकलो नव्हतो. पण आता तर संपूर्ण जग पाहत असताना तिने मला मारलं आहे. श्रद्धा, आता तुला शांततेत जगू देणार नाही. याच जगासमोर मी तुझा अपमान करतो की नाही ते बघ. संतापाने पेटून तो तिथून निघून गेला. विक्रम श्रद्धाला तिच्या घरी घेऊन आला. घराच्या दारातच थांबून तो तिच्याकडे पाहत म्हणाला, श्रद्धा, तुला माहिती आहे का तू काय करून आली आहेस? काही लोकांसमोर तू त्याला मारलं होतंस म्हणून त्याने तुला त्याच्या पायावर पडून माफी मागायला सांगितलं. पण आज तर तू त्याला संपूर्ण जगासमोर मारून अपमानित केलं आहेस. आता ते लोक इतक्या सहजपणे शांत बसतील असं तुला खरंच वाटतं का? नाही विक्रम,
अशा लोकांना अशाच भाषेत उत्तर दिलं तरच समजतं. हे दोघे भाऊ पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात असं समजतात. पण आता त्यांना पुन्हा तसं वाटणार नाही. त्यामुळे पुढे काहीही झालं तरी आपण धैर्याने त्याचा सामना करू. तू अजिबात काळजी करू नकोस, बरं का? श्रद्धा आणि विक्रम बोलत असतानाच विक्रमचे वडील पांडुरंगजी घराबाहेर आले. त्यांना पाहताच श्रद्धा हसून म्हणाली, काय मामा, एवढ्यात निघालात? पांडुरंगजी हसत म्हणाले, गाडीचा आवाज ऐकला म्हणून वाटलं तू आणि विक्रम आलात, म्हणून बाहेर आलो. बरं, आम्ही आता निघतो. श्रद्धानेही हसत मान हलवली. पण विक्रम मात्र काहीतरी विचारात असल्यासारखा दिसत होता. त्याने वडिलांकडे पाहून म्हटलं, बाबा 1 मिनिट आत या. काका काकूंशी थोडं बोलायचं आहे. अरे आत्ताच तर बोलून आलो. तू हवं तर आज जाऊन भेटून ये, मी निघतो. नाही बाबा, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. विक्रमच्या गंभीर आवाजामुळे श्रद्धाही चकित झाली. काय झालं विक्रम? एवढं महत्त्वाचं काय आहे? तूही आत ये, तुलाही कळेल, असं म्हणत तो घरात गेला. श्रद्धा आणि पांडुरंगही त्याच्या मागोमाग आत गेले. विक्रमला पाहता श्रद्धाचे आईवडील त्यांचं स्वागत करू लागले. पण विक्रमने थेट मुद्द्यावर येत विचारलं, काका, माझं आणि श्रद्धाचं लग्न ठरलं आहे ना? अजून किती दिवस बाकी आहेत? चंद्रकांतजी म्हणाले, अरे पुढच्या महिन्याच्या 10व्या तारखेचा मुहूर्त काढला आहे. अजून 2 आठवडे आहेत. पण अचानक असं का विचारतोयस? विक्रमने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, उद्या जाऊ द्या. परवा मी आणि श्रद्धा कोर्ट मॅरेज करणार आहोत. क्षणभर घरात शांतता पसरली. सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. पांडुरंग लगेच म्हणाले, अरे काय बोलतोयस तू? 10 दिवसही थांबता येत नाही का तुला? एवढी घाई कशाची आहे? काय झालंय? श्रद्धाही आश्चर्याने विक्रमकडे पाहत होती. चंद्रकांत गंभीरपणे म्हणाले, काय झालं बाळा? अचानक तारीख बदलायची का म्हणतोयस? एवढ्या घाईघाईत सगळ्या तयारीचं काय? विक्रम शांतपणे म्हणाला, काका, तुम्ही ठरवलेला मुहूर्त तसाच राहू द्या. पण मी आणि श्रद्धा परवा कोर्ट मॅरेज करू आणि नंतर ठरलेल्या शुभमुहूर्तावर सगळ्यांच्या उपस्थितीत विधिपूर्वक लग्न करू. घरातील मोठी मंडळी एकमेकांकडे पाहू लागली. विक्रम पुन्हा म्हणाला, बाबा, काका, प्लीज, मी असं सांगतोय म्हणजे त्यामागे काही कारण आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. तेवढ्यात देवकी बोलली, अहो विक्रम इतक्या आग्रहाने सांगतोय तर नक्कीच काही कारण असेल. आधी दोघांना कोर्ट मॅरेज करू द्या, नंतर आपण ठरलेल्या शुभ मुहूर्तावर सगळ्या हिंदू रीतिरिवाजांनी त्यांचं लग्न करू. काय म्हणता? तिने आपल्या पतीकडे आणि पांडुरंगजींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. दोघेही काही क्षण विचार करत राहिले आणि शेवटी मान डोलावली. पांडुरंग विक्रमकडे पाहून म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतोयस म्हणून आम्ही होकार देतो. पण बाकीची सगळी व्यवस्था उद्या तूच बघायची, समजलास ना? हो बाबा, विक्रमने मान हलवत उत्तर दिलं. त्यानंतर त्याने श्रद्धाकडे पाहिलं. श्रद्धा त्याच्याकडे पाहून हलकसं हसली. थोड्या वेळाने विक्रम आपल्या वडिलांना घेऊन निघून गेला. पण श्रद्धाला विक्रमच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण समजलं होतं. आदित्य आणि ऋषीकडून पुन्हा कोणताही त्रास किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणूनच विक्रमने शक्य तितक्या लवकर त्यांचं लग्न नोंदणी करून घेण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट श्रद्धाच्या पूर्णपणे लक्षात आली आणि तिच्या मनात विक्रमबद्दलचा आदर आणखी वाढला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धा आपल्या दुकानात जाण्यासाठी तयार झाली. खाली येताच तिने आईवडिलांना सांगून निघण्याचा विचार केला. इतक्यात चंद्रकांतजींनी तिला हाक मारली. अगं श्रद्धा, 1 मिनिट थांब, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. श्रद्धा त्यांच्याजवळ येत म्हणाली, काय बाबा, चेहरा एवढा उतरलेला का दिसतोय? तब्येत बरी नाही का? तसं काही नाही, पण मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. विचारा ना बाबा, चंद्रकांत थोडे संकोचात म्हणाले. तुझं आणि विक्रमचं लग्न ठरलं आहे, पण तो अचानक इतक्या घाईने कोर्ट मॅरेज का करायचं म्हणतोय? काही समस्या आहे का? काही असेल तर बाबांना सांग. श्रद्धा लगेच हसत म्हणाली, अरे बाबा, तसं काहीच नाही. आजकाल कोर्ट मॅरेज करणं अगदी सामान्य गोष्ट आहे. लग्नाआधी किंवा लग्नानंतरही अनेक जण नोंदणी करतात. तुम्ही उगाच मोठी गोष्ट करून काळजी करताय. तेवढ्यात देवकी म्हणाल्या, नाही ग श्रद्धा, काल विक्रम बोलत होता तेव्हा तो थोडा तणावात असल्यासारखा वाटत होता, म्हणून तुझे बाबा विचारत आहेत. श्रद्धा हसत दोघांकडे पाहत म्हणाली, मिस्टर अँड मिसेस चंद्रकांतजी, ना मला काही समस्या आहे ना विक्रमला. ही अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही दोघांनी जास्त विचार करू नका. आरामात राहा, आता मी निघते. दोघेही तिच्याकडे पाहून हसले. श्रद्धा त्यांच्याजवळ आली आणि दोघांच्या गालावर प्रेमाने चुंबन दिलं.
देवकी आश्चर्याने म्हणाल्या, काय ग, आज अचानक एवढं प्रेम? श्रद्धा खटाडपणे हसले. काय करणार देऊ, तुमचा जावाई बापू मला लवकरात लवकर लग्न करून घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. म्हणून मी आत्तापासूनच माझ्या आईबाबांना भरपूर प्रेम देऊन ठेवतेय. तिचं बोलणं ऐकून चंद्रकांतजी हसले. अगं, तू आमच्यासाठी एक अमूल्य खजिना आहेस आणि आता आम्ही तुला एका चांगल्या माणसाच्या हातात सोपवणार आहोत. यापेक्षा मोठा आनंद आमच्या आयुष्यात दुसरा नाही. तू हवं तेवढं आम्हाला चुंबन दे. नंतर जेव्हा आमची नातवंडे येतील तेव्हाच ती आम्हाला प्रेम करतील. हे ऐकताच श्रद्धाने कमरेवर हात ठेवून खोटं रागावल्यासारखं त्यांच्याकडे पाहिलं. चंद्रकांतजींनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि कपाळावर एक हलकं चुंबन दिलं. देवकी म्हणाल्या, बरं श्रद्धा, खूप उशीर झाला आहे. आता निघ, तुझ्यासाठी जेवणात वरण भात आणि फरसबीची भाजी ठेवली आहे. काहीही शिल्लक न ठेवता सगळं खायचं, समजलं? ओके चंदू आणि देऊ, मी निघते, असं म्हणत श्रद्धा घराबाहेर पडली. तिचे आईवडील तिच्याकडे प्रेमाने पाहत उभे होते. गाडीत बसल्यानंतर श्रद्धाने एकदा मागे वळून दोघांकडे पाहिलं आणि हसत हात हलवला. दोघांनीही हसऱ्या चेहऱ्याने तिला निरोप दिला. पण बिचारा श्रद्धाला हे माहीत नव्हतं की यानंतर तिला आपल्या आईवडिलांना अशा हसऱ्या चेहऱ्याने पुन्हा कधीच पाहता येणार नव्हतं. श्रद्धा थेट आपल्या दुकानात पोहोचली आणि कामाला लागली. तिचे कर्मचारीही थोड्याच वेळात येऊन पोहोचले. काही वेळाने विक्रमही दुकानात आला. त्याला पाहताच श्रद्धा हसून म्हणाली, काय हो वरराजे, यायला एवढा उशीर? विक्रमही असला, काय करणार बायकोबाई, एका खूप महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो म्हणून थोडा उशीर झाला. अरे, तू अचानक कोर्ट मॅरेजचं बोलून टाकलंस. बिचारे माझे आईबाबा घाबरले होते. आपल्यात काही समस्या आहे की काय असं त्यांना वाटलं. विक्रमचा चेहरा मात्र गंभीर झाला. श्रद्धा, तुला कळो वा न कळो, तू एका वाघाची शेपटी पकडली आहेस. आता जर ती सोडलीस तर तो वाघ तुलाच फाडून खाईल. म्हणून आपण जरा सावध राहायला हवं. त्याचं बोलणं ऐकून श्रद्धा हसायला लागली. अरे वेड्या, मी विचारते, लग्नाची एवढी घाई का करतोयस आणि तू वाघाच्या शेपटीची गोष्ट सांगतोयस? श्रद्धा, मी विनोद करत नाही, खरंच बोलतोय. म्हणजे तुला त्या 2 भावांची भीती वाटते का? हो, कारण ते एवढ्या सहजपणे हा विषय सोडून देतील यावर माझा विश्वास नाही. श्रद्धा पुन्हा हसले. विक्रम, ते काय करणार आहेत? त्यांच्यापैकी एकतर नेहमी एखाद्या चित्रपटातील खलनायकासारखा रात्री काळा चष्मा घालून फिरत असतो. सतत मारून टाकेन, संपवून टाकेन अशा धमक्या देतो. आणि दुसरा कायम रागाने बघत असतो. त्यांच्याबद्दल एवढं काय मोठं बोलतोयस? तुला खरंच त्यांची अजिबात भीती वाटत नाही? यावेळी त्यांच्याबद्दल बोलायची गरजच काय? तू म्हणालास ना की रजिस्ट्रार ऑफिसमध्ये चौकशी करून येतो. मग काय झालं? विक्रम म्हणाला, आज गुरुवार आहे, उद्या सरकारी सुट्टी आहे, त्यानंतर शनिवार रविवार सुट्टी, त्यामुळे आपलं कोर्ट मॅरेज सोमवारीच होईल. तुला ठीक आहे ना? मला काही हरकत नाही विक्रम. तुझा आनंद म्हणजे माझा आनंद. तू तुझी कामं बघ. ठीक आहे, मला अजून काही कागदपत्र जमा करायची आहेत, मी निघतो. ओके विक्रम, जाऊन ये. श्रद्धाने त्याला निरोप दिला. विक्रम गेल्यानंतर काही मिनिटातच एक कार दुकानासमोर येऊन थांबली. त्यातून एक महिला उतरली आणि थेट श्रद्धाकडे येत म्हणाली, माफ करा मॅडम, इथे श्रद्धा कोण आहे? मीच श्रद्धा आहे. सांगा मॅडम. हाय, माझं नाव सुलोचना आहे. मी ग्रीन पार्क स्कूलमध्ये ऑफिसमध्ये काम करते. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. नक्की मॅडम, आत या, असं म्हणत श्रद्धाने त्यांना आपल्या कॅबिनमध्ये नेलं आणि बसायला सांगितलं. दोघी बसल्यानंतर श्रद्धाने विचारलं, सांगा मॅडम, मी तुमच्यासाठी काय करू शकते? सुलोचना हसत म्हणाली, खरं तर आमच्या शाळेचा स्पोर्ट्स युनिफॉर्म बदलण्याचा निर्णय झाला आहे. सुरुवातीला LKG पासून 8वी पर्यंतच्या जवळपास 1000 विद्यार्थ्यांना नवीन युनिफॉर्म द्यायचा विचार आहे. त्यामुळे हा ऑर्डर तुमच्याकडे द्यावा असं आम्हाला वाटलं. म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले आहे. हे ऐकताच श्रद्धा थोडी विचारात पडली. मॅडम, माझं दुकान खूप मोठं नाही. तुम्ही अपेक्षा करत आहात तितकं मोठं काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करणं माझ्यासाठी थोडं अवघड होईल. त्यात माझ्याकडे इतके कर्मचारीही नाहीत. सुलोचना शांतपणे म्हणाली, मिस श्रद्धा, आम्ही तुम्हाला या कामासाठी तब्बल 3 महिन्यांचा वेळ देणार आहोत. एवढ्या वेळातही तुम्हाला हे काम पूर्ण करता येणार नाही का? श्रद्धाने काही क्षण विचार केला आणि मग आत्मविश्वासाने म्हणाली, ठीक आहे मॅडम, मी हा ऑर्डर स्वीकारते. व्हेरी गुड, असं म्हणत सुलोचनाने आपल्या पर्समधून एक व्हिजिटिंग कार्ड काढून तिच्याकडे दिलं. हे आमचं कार्ड. बाकीच्या अटी, तपशील आणि इतर गोष्टी आमच्या करस्पॉन्डंट मॅडमशी बोलून ठरवा. खरं तर त्यांनीच खास तुम्हाला भेटायला सांगितलं आहे. ठीक आहे मॅडम, मी त्यांना शाळेत येऊन भेटू का?
नाही, त्या आज रात्री अमेरिकेला जाणार आहेत. सध्या त्या हॉटेल ग्लोबलमध्ये थांबल्या आहेत. तुम्ही आज संध्याकाळी तिथे जाऊन त्यांना भेटा. बाकीच्या गोष्टी बोलून अंतिम निर्णय घेऊ शकता. श्रद्धा थोडी संकोचून म्हणाली, मॅडम मी एकटी हॉटेलमध्ये कशी जाऊ? सुलोचना लगेच म्हणाली, काळजी करू नका, मी सुद्धा तिथेच असेन. तुम्ही हॉटेलमध्ये पोहोचलात की मला फोन करा, मी स्वतः तुम्हाला मॅडमकडे घेऊन जाईन. ओके मॅडम, धन्यवाद. श्रद्धाने असत उत्तर दिलं. सुलोचनानेही स्मित हास्य केलं आणि काही वेळाने तिथून निघून गेली. सुलोचना गेल्यानंतर श्रद्धाने तिच्या हातात असलेल्या व्हिजिटिंग कार्डकडे पुन्हा एकदा पाहिलं. 1000 विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्मचा एवढा मोठा ऑर्डर तिच्या व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा होता. पण तिच्या मनात कुठेतरी एक अनामिक अस्वस्थता देखील निर्माण झाली होती. तिला मात्र अजून माहीत नव्हतं की हा नवीन ऑर्डर तिच्या आयुष्यात एक मोठं वादळ घेऊन येणार होता. संध्याकाळ झाली तशी श्रद्धाने दुकानातून निघायचं ठरवलं. तिला विक्रमला या भेटीबद्दल सांगायचं होतं, म्हणून तिने त्याला फोन लावला. पण त्याचा फोन लागत नव्हता. काही वेळ प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही, म्हणून तिने स्वतःच त्या हॉटेलमध्ये जाऊन शाळेच्या करस्पॉन्डंटला भेटण्याचा निर्णय घेतला. तिने लगेच आपल्या वडिलांना फोन लावला. हॅलो बाबा, मी श्रद्धा बोलते. बोल ग बाळा, काम संपलं का? तू घरी येतेस की मी घ्यायला येऊ? नाही बाबा, दुकानाचं काम संपलं आहे, पण एक मोठी ऑर्डर आली आहे. एका शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्म तयार करायचे आहेत. त्यामुळे त्या शाळेच्या करस्पॉन्डंटला भेटायला जाते. यायला थोडा उशीर होईल. मी विक्रमलाही फोन केला होता, पण त्याचा फोन लागत नाही. जर त्याचा फोन आला तर त्याला सांगून ठेवा. ठीक आहे बाळा, जपून जा आणि शक्य तितक्या लवकर घरी ये. हो बाबा, असं म्हणत श्रद्धाने फोन ठेवला आणि आपल्या स्कूटीवर बसून निघाली. थोड्याच वेळात ती त्या आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचली. तिने लगेच सुलोचनाला फोन केला. हॅलो मॅडम, मी हॉटेलमध्ये पोहोचले आहे. तुम्ही कुठे आहात? ओके श्रद्धा, थेट रूम नंबर 505 मध्ये या. श्रद्धा थोडी संकोचून म्हणाली, मॅडम मी खाली लॉबीत थांबते. त्या मॅडम खाली आल्या की आपण तिथेच बोलू आणि मी निघून जाईन. सुलोचना लगेच म्हणाली, मिस श्रद्धा तुम्ही काय बोलताय? माझ्या रूममध्ये यायला तुम्हाला कसली भीती वाटते आहे? आम्ही आहोत ना, न घाबरता वर या. नाही मॅडम, खरं सांगायचं तर मी आजवर अशा मोठ्या हॉटेलमध्ये कधी आले नाही, त्यामुळे थोडंसं अवघडल्यासारखं वाटतंय. त्यात काही अवघडण्यासारखं नाही. रिसेप्शनमध्ये विचारून थेट रूम नंबर 505 मध्ये या. असं म्हणत सुलोचनाने फोन ठेवला. श्रद्धाने स्वतःला धीर दिला आणि हॉटेलच्या आत प्रवेश केला. रिसेप्शनवर चौकशी करून ती लिफ्टने 5व्या मजल्यावर गेली. रूम नंबर 505 समोर उभी राहून तिने दार ठोठावलं. काही क्षणांतच दार उघडलं आणि सुलोचना बाहेर आली. या श्रद्धा, आत या. श्रद्धा आत गेली. खोलीत एक प्रतिष्ठित महिला सोफ्यावर बसलेली होती. सुलोचनाने तिच्याकडे वळून सांगितलं, मॅडम या आहेत मी श्रद्धा. आपल्या विद्यार्थ्यांच्या स्पोर्ट्स युनिफॉर्मच्या कामासाठी आपण ज्यांना आज बोलावलं होतं त्या. श्रद्धाने नम्रपणे त्या महिलेला नमस्कार केला. या श्रद्धा बसा. थँक्यू मॅडम. ती समोरच्या खुर्चीत बसली. त्या महिला शांतपणे म्हणाल्या, आमच्या शाळेच्या युनिफॉर्मचं काम आम्ही नेहमी मोठ्या डिझायनर्सलाच देतो, पण माझ्या एका मैत्रिणीने तुमच्याबद्दल खूप चांगलं सांगितलं, म्हणून एकदा तुम्हाला संधी द्यावी असं वाटलं. सुरुवातीला स्पोर्ट्स युनिफॉर्मचं काम देऊ. जर ते आम्हाला आवडलं तर पुढे नियमित शालेय युनिफॉर्मचं संपूर्ण कामही तुम्हालाच देऊ शकतो. तुम्हाला हरकत नाही ना? श्रद्धाच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. नक्कीच मॅडम, मला ही संधी मिळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. खूप छान. त्या पुढे म्हणाल्या, आमच्या शाळेचं नाव आकर्षक डिझाईन्समध्ये प्रिंट करून युनिफॉर्म तयार करायचे आहेत. विद्यार्थ्यांना वेगळेपण जाणवेल असं डिझाईन हवं आहे. बाकीचे तपशील सुलोचना तुम्हाला सांगतील. असं म्हणत त्यांनी सुलोचनाकडे इशारा केला. सुलोचना लगेच बोलू लागली, ओके श्रद्धा, एका युनिफॉर्म सेटची किंमत किती येईल आणि एकूण 1000 सेटसाठी किती खर्च येईल याचं सविस्तर कोटेशन तयार करून द्या. त्यानंतर आम्ही तुम्हाला पहिला हप्ता म्हणजे 40% आगाऊ रक्कम देऊ. उरलेली रक्कम संपूर्ण युनिफॉर्मचा पुरवठा झाल्यावर दिली जाईल. हे तुम्हाला मान्य आहे ना? हो मॅडम, मला पूर्णपणे मान्य आहे. मी 2 दिवसात कोटेशन तयार करून तुम्हाला भेटते. सुलोचना समाधानाने मान हलवत म्हणाली, ठीक आहे. आता पुढच्या वेळी तुम्ही थेट शाळेत येऊ शकता, कारण मॅडम आज मध्यरात्री परदेशात जाणार आहेत. त्यामुळे उरलेले तपशील आपण नंतर शांतपणे चर्चा करू. श्रद्धानेही होकारार्थी मान हलवली. तिच्या मनात त्या मोठ्या ऑर्डरचा आनंद होता, पण कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात एक अज्ञात अस्वस्थता अजूनही तशीच होती
आणि तिला अजूनही कल्पना नव्हती की ही भेट तिच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या घटनांची सुरुवात ठरणार होती. ओके मॅडम, धन्यवाद. बरं, आता मी निघते. श्रद्धा उठणार इतक्यात त्या करस्पॉन्डंट महिलेने तिला थांबवलं. अगं थांब ना श्रद्धा, काहीतरी खाऊन पिऊन जा. सुलोचना, काहीतरी ऑर्डर करा. नको मॅडम, खरंच काही नको. धन्यवाद, मी निघते. अगं निदान एखादं थंड पेय तरी घेऊन जा. त्यांच्या आग्रहाखातर श्रद्धाने हलकंसं हसत मान डोलावली. सुलोचनाने फोनवरून 3 कोल्ड ड्रिंक्सची ऑर्डर दिली. तोपर्यंत दोघी तिच्याशी गप्पा मारू लागल्या. श्रद्धा, तुमचं मूळ गाव हेच आहे का? हो मॅडम, मी इथलीच आहे. ओह छान. लग्न झालंय का तुमचं? श्रद्धा हसत म्हणाली. अजून नाही मॅडम, पण आणखी 3 दिवसात माझं लग्न आहे. अरे वा, खूप छान. अभिनंदन श्रद्धा. खूप खूप धन्यवाद मॅडम. इतक्यात हॉटेलमधील एक कर्मचारी कोल्ड्रिंक्स घेऊन आत आला. त्याने ग्लास टेबलवर ठेवले आणि निघून गेला. सुलोचनाने स्वतः एक ग्लास श्रद्धाच्या हातात दिला. श्रद्धानेही तो स्वीकारला आणि हळूहळू पिण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच तिला विचित्र वाटू लागलं. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला. समोर बसलेल्या दोन्ही महिला तिला स्पष्ट दिसू लागल्या. ती काही समजून घेण्याआधीच तिचं डोकं गरगरलं आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. श्रद्धा बेशुद्ध पडताच आतल्या खोलीतून एक व्यक्ती बाहेर आली. तिने श्रद्धाकडे पाहिलं आणि ओठांवर एक थंड हसू उमटलं. त्याने त्या दोन्ही महिलांना काही सूचना दिल्या. दोघींनीही होकारार्थी मान हलवली आणि त्याच्या सांगण्यानुसार काही तयारी करून त्या खोलीबाहेर निघून गेल्या. काही वेळानंतर त्या खोलीत फक्त तो व्यक्ती आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेली श्रद्धा उरली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धाला कोणीतरी हलवत असल्याची जाणीव झाली. ती हळूहळू शुद्धीवर आली. डोळे उघडताच तिला समोर काही पोलीस अधिकारी उभे दिसले. ते दृश्य पाहून ती घाबरून उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्या क्षणी तिच्यावर पांघरलेली चादर सरकली. श्रद्धा हादरून गेली. तिने घाईघाईने चादर स्वतःभोवती घट्ट गुंडाळली. तिचं मन भीतीने थरथर कापू लागलं. तिला काहीच समजत नव्हतं. आजूबाजूला अनेक कॅमेरे आणि पत्रकार उभे होते. फ्लॅशलाईट सतत चमकत होत्या. प्रत्येकजण तिचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यात व्यस्त होता. श्रद्धा पूर्णपणे गोंधळलेली आणि भयभीत झाली होती. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला समजत नव्हतं की तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं. ती इथे कशी आली होती आणि सगळे लोक तिच्याकडे अशा नजरेने का पाहत होते. तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक सकाळ तिच्यासमोर उभी होती. श्रद्धा तिच्या भूतकाळातील सगळ्या वेदनादायक आठवणी तिथे राहणाऱ्या तृतीयपंथी वाणीसमोर सांगत होती. तिची कहाणी ऐकताना वाणीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण श्रद्धा मात्र निर्विकार चेहऱ्याने बसली होती. जणू इतकं दुःख सहन केल्यानंतर तिच्या अश्रूंनाही आता जागा उरली नव्हती. वाणी हळहळत म्हणाली, अगं श्रद्धा, तू काहीच चुकीचं केलं नाहीस, तरीही त्यांनी तुझ्याशी इतका मोठा अन्याय केला. अशा लोकांना कधी सुख मिळेल का? देव त्यांना कधीच माफ करणार नाही. हे ऐकून श्रद्धा हलकसं हसली. ताई, ते खूप मोठे श्रीमंत लोक आहेत. पैशाचा आणि सत्तेचा अहंकार त्यांच्या डोक्यात भरलाय. त्यांना वाटतं पैसा असेल तर काहीही करता येतं आणि आमच्यासारख्या मुली त्यांच्या दृष्टीने खूपच साध्या, नगण्य असतात. वाणीने गंभीरपणे विचारलं, मग तू त्यांना असंच सोडून देणार आहेस का? श्रद्धा हळूहळू उठली. तिच्या डोळ्यात संतापाची ज्वाला स्पष्ट दिसत होती. माझा असा अपमान केला, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि माझ्या आईवडिलांच्या मृत्यूचंही कारण तेच ठरले. मी त्यांना कसं काय माफ करू? वाणी घाबरत म्हणाली. म्हणजे काय? तू त्यांना मारून टाकणार आहेस का? श्रद्धाने लगेच मान हलवली. नाही ताई, ती चूक मी कधीच करणार नाही. जर मी त्यांना मारलं तर ते फार सोपं होईल. त्यांनी माझ्यावर जे अत्याचार केले त्याची शिक्षा फक्त मृत्यू असूच शकत नाही. त्यापेक्षा 1000 पट मोठी शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे आणि ती मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. वाणी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, तू जे काही करशील त्यात मी तुझ्या पाठीशी उभी राहीन. एवढंच नाही, माझी एक मैत्रीण आहे पूर्णा, तीही तुला मदत करेल. तू कोणतीही काळजी करू नकोस. श्रद्धाने हलकसं असत मान डोलावली. तेवढ्यात वसतिगृहातील स्पीकरवरून वॉर्डनचा आवाज घुमला. श्रद्धा, तुला भेटायला कोणीतरी आला आहे, जरा ऑफिसमध्ये ये. श्रद्धाच्या मनात पहिला विचार आला, पुन्हा विक्रम आला असेल. त्या विचाराने ती थोडी चिडलीच होती, पण भेटायला आलेली व्यक्ती पाहताच ती थबकली. समोर अनुराधाजी उभी होती. अनुराधाने श्रद्धाला पाहताच तिचा हात धरला. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. माफ कर मला श्रद्धा. श्रद्धा आश्चर्याने म्हणाली, कशासाठी अनुराधाजी? अनुराधा दुःखी स्वरात म्हणाली, तू आज या अवस्थेत आहेस त्याला मी सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे. त्या दिवशी मी उमासमोर तुझ्यासाठी बोलले असते तर कदाचित तू या संकटात अडकली नसतीस.
हे सगळं ऋषीमुळे झालं आहे, हे मला आता स्पष्ट कळलंय. त्याचा हट्ट, अहंकार आणि बेफिक्री या सगळ्यांनी मिळून तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. श्रद्धाने कडवट हसू केलं. एका दिवसात त्याने माझं संपूर्ण आयुष्य उलथून टाकलं. पण त्यासाठी तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. आता या सगळ्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. अनुराधा काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, श्रद्धा, मी तुला एका महत्त्वाच्या कारणासाठी भेटायला आली आहे. आता तू इथे राहू नकोस. मी माझ्या वकिलामार्फत तुझी सुटका करून घेईन आणि तुला माझ्या संरक्षणाखाली माझ्या घरी घेऊन जाईन. माझ्यासोबत चल. श्रद्धाने नम्रपणे नकार दिला. खूप धन्यवाद अनुराधाजी, पण मला कुठेही जायचं नाही. मी इथेच राहीन. असं का बोलतेस? माझ्यावर विश्वास ठेव. तुझं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू कर. कृपया माझ्यासोबत चल. श्रद्धा काही क्षण विचारात पडली. मग ती म्हणाली, अनुराधाजी, मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. सांग बाळा, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. श्रद्धाने तिच्या कानात एक योजना सांगितली. ती योजना ऐकताच अनुराधा हादरून गेली. श्रद्धा, तुला कळतंय का तू काय बोलतेस? हा खूप मोठा धोका आहे. मला वाटतं हे योग्य नाही. नाही अनुराधा आई, हेच योग्य आहे. माझ्यासाठी फक्त ही एक मदत करा प्लीज. अनुराधा बराच वेळ विचार करत राहिली. शेवटी अनिच्छेने तिने होकार दिला आणि तिथून निघून गेली. श्रद्धा आपल्या खोलीत परतली. तिथे वाणीसोबत आणखी एक महिला तिची वाट पाहत बसली होती. वाणी उत्साहाने म्हणाली, श्रद्धा, मी तुला सांगितलं होतं ना, ही माझी मैत्रीण पूर्णा. पूर्णाने हसून श्रद्धाकडे पाहिलं. वाणीने मला सगळं सांगितलं आहे. तू कोणतीही काळजी करू नकोस. तुला ज्या प्रकारची मदत हवी असेल, आम्ही दोघी तुझ्यासोबत आहोत. श्रद्धा भावुक झाली. खूप धन्यवाद पूर्णा. योग्य वेळ आली की मी नक्की तुमची दोघांची मदत मागेल. माझ्यासाठी उभं राहण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल मनापासून आभार. इतक्यात 1 वाजल्याची घंटा वाजली. श्रद्धाने प्रश्नार्थक नजरेने वाणीकडे पाहिलं. वाणी हसत म्हणाली, काही नाही ग, आता कामाची वेळ झाली आहे. इथे प्रत्येकाला काही ना काही काम दिलं जातं. ज्याला जे येतं ते काम तो करू शकतो. नाहीतर टोपल्या विणणं, शिवणकाम, हस्तकला अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. चल आपणही जाऊया. असं म्हणत वाणी आणि पूर्णा श्रद्धाला कामाच्या विभागात घेऊन गेल्या. दुसरीकडे ऋषीच्या घरात आदित्य सकाळी लवकरच ऋषीच्या खोलीत आला. ऋषी अजून गाढ झोपला होता. आदित्य त्याच्या जवळ बसला आणि त्याला उठवू लागला. काही वेळाने ऋषीने डोळे उघडले. काय रे भाऊ, एवढ्या लवकर का उठवलंस? आदित्य लगेच म्हणाला, लवकर? अरे किती वाजलेत माहीत आहे का तुला? जा आधी तोंड धुवून ये. आज एवढा उशीरपर्यंत झोपलास कसा? ऋषी खट्याळपणे हसला. काय सांगू भाऊ, काल रात्री तर मी स्वर्गातच होतो, म्हणून घरी यायला उशीर झाला. आदित्य भुया उंचावत म्हणाला, काय बडबडतोयस तू? अरे काही नाही, सोड ना, मी तयार होऊन खाली येतो. तू जा. ठीक आहे, असं म्हणत आदित्य दारापर्यंत गेला. पण तेवढ्यात ऋषीने त्याला पुन्हा हाक मारली. भाऊ, मला सगळ्यांसमोर थप्पड मारणारी ती मुलगी आठवते ना? आता ती आयुष्यात कधीच डोकं वर करून जगू शकणार नाही. न्यूज पाहिलीस का? ऋषीच्या चेहऱ्यावर एक विचित्र गर्विष्ठ हास्य होतं. आदित्यही हलकंसं हसला. हो, मी पाहिलं. बरं ते जाऊ द्या, आता पटकन तयार हो आणि खाली ये. असं म्हणत आदित्य खोलीबाहेर निघून गेला. श्रद्धा आपल्या खोलीत शांतपणे बसून काहीतरी खोल विचार करत होती. तिचा चेहरा पाहूनच ती किती चिंतेत आहे हे समजत होतं. वाणी आणि पूर्णाने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवले. त्यांच्या स्पर्शाने श्रद्धा भानावर आली. तिने दोघींकडे पाहिलं आणि हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला. वाणीने विचारलं, काय ग श्रद्धा, एवढ्या विचारात का हरवली आहेस? काय चाललंय डोक्यात? श्रद्धा गंभीरपणे म्हणाली, ताई, कोर्टात एक माणूस माझ्याविरुद्ध साक्ष देऊन गेला. मी वाईट मुलगी आहे असं त्याने सांगितलं. तो माणूस नेमका कोण होता हे कसं शोधायचं याचाच विचार करते. वाणी लगेच हसली. अगं एवढीशी गोष्ट, त्यासाठी एवढा विचार करतेस? म्हणजे तुम्ही त्याला शोधू शकता का? वाणी आत्मविश्वासाने म्हणाली. श्रद्धा, तू एक गोष्ट विसरतेस. आम्ही समाजाच्या ज्या अंधाऱ्या बाजूला जगतो तिथे अनेक प्रकारची माणसं आमच्या ओळखीची असतात. त्यांच्या मार्फत त्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. असं म्हणत तिने पूर्णाकडे पाहिलं. अगं तू त्या मारीशी बोल. मी पीटरला फोन करते आणि हो, बोलताना थोडं हुशारीने बोल. समजलं ना? पूर्णा मिश्किल हसले. खूप चांगलं समजलं. तो माणूस कसला आहे मला चांगलंच माहीत आहे. त्याच्याकडून माहिती काढूनच घेते. असं म्हणत तिने फोन लावला. काही वेळ ती अगदी सामान्यपणे बोलत होती, पण हळूहळू तिच्या बोलण्याचा सूर बदलत होता.
श्रद्धाला तिचे काही शब्द ऐकवतही नव्हते. इतकी ती अस्वस्थ झाली. फोन संपल्यानंतर पूर्णा म्हणाली, अगं त्या निकम्म्याला याबद्दल काहीच माहिती नाही, पण ही अशी कान झाकून का बसली आहे? वाणी मोठ्याने हसले. अगं बावळट, मी थोडं वेगळं बोल म्हणाले होते, पण तू तर मर्यादाच ओलांडलीस. बघ बिचारी श्रद्धा कान झाकून बसली आहे. श्रद्धाने हळूहळू कानांवरचे हात काढले. वाणीने फोन हातात घेतला. चल आता मी पीटरला फोन करते. तिने फोन लावला. हॅलो पीटर, मी वाणी बोलतेय. अगं वाणीताई सांग ना. ते सगळं राहू दे, आधी माझं ऐक. काल सकाळच्या बातम्या पाहिल्यास का? त्या पंचतारांकित हॉटेलच्या प्रकरणाबद्दल बोलतेस? हो ताई, पाहिलं. वाणीचा चेहरा लगेच कठोर झाला. त्या प्रकरणाबद्दल चौकशी करून मला माहिती हवी आहे. त्या दिवशी हॉटेलमध्ये कोण कोण आलं होतं, कोण भेटलं होतं, सगळं. पीटर काही क्षण विचार करून म्हणाला, ताई, अशा मोठ्या हॉटेलमधल्या ग्राहकांची माहिती आनंदकडे असते. मी त्याच्याकडून चौकशी करून तुला सांगतो. ठीक आहे, माहिती मिळाली की मला लगेच फोन कर, असं म्हणत वाणीने फोन ठेवला. श्रद्धाने तिच्याकडे पाहत विचारलं, काय म्हणाला तो? काही नाही, चौकशी करून पुन्हा फोन करतो म्हणाला. वाणीने विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण श्रद्धा मंद हसली. ताई, त्याने बोललेलं मलाही ऐकू आलं. क्षणभर खोलीत शांतता पसरली. वाणी तिच्या जवळ येऊन बसली. श्रद्धा, त्या व्हिडिओबद्दल किंवा लोकांच्या बोलण्याबद्दल जास्त विचार करू नकोस. काही दिवस लोक त्याबद्दल बोलतील, मग दुसरा एखादा विषय येईल आणि सगळे विसरून जातील. तू स्वतःला दोष देऊ नकोस. आम्ही दोघी तुझ्यासोबत आहोत. हे ऐकून श्रद्धाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. ती हळू आवाजात म्हणाली, ताई, थोडा वेळ तुमच्या मांडीवर डोकं ठेवू का? मला माझ्या आईची खूप आठवण येते. वाणीच्या डोळ्यातही पाणी आलं. ती प्रेमाने म्हणाली, ये ग, माझ्या मांडीवर डोकं ठेव. आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी मला आईचं स्थान दिलं आहे. आजपासून मीच तुझी आई. आणि आता मला वाणी आई म्हणायचं बरं का? श्रद्धा हसत मान हलवते आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडली. काही वेळ शांतता होती. मग श्रद्धा हळूच म्हणाली, मी एक प्रश्न विचारू का? चुकीचं वाटून घेऊ नका. तुम्ही दोघी इतक्या चांगल्या आहात, मग आयुष्य तुम्हाला या वाटेवर का घेऊन आलं? वाणी आणि पूर्णाने एकमेकींकडे पाहिलं. पूर्णा प्रथम बोलू लागली, तुझा प्रश्न मला समजतोय श्रद्धा, पण मी स्वतःहून या आयुष्यात आले नाही. परिस्थितीने मला इथे आणून उभं केलं. माझ्या आईवडीलच माझं सगळं जग होते. ते दोघेही आता या जगात नाहीत. या नरकातून बाहेर पडायचं खूप वाटतं, पण आता ते इतकं सोपं राहिलेलं नाही. हे बोलताना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. श्रद्धाने तिचा हात हातात घेतला. यानंतर वाणी बोलू लागली, माझी कहाणी ही अनेक तृतीयपंथीयांसारखीच आहे. घरच्यांनी स्वीकारलं नाही. रस्त्यावर भटकत भटकत आयुष्य इथपर्यंत आलं. साधं एखादं काम करून प्रामाणिकपणे जगायचं होतं, पण लोक आमच्याकडे तिरस्काराने पाहायचे. कुणी काम द्यायलाही तयार नव्हतं. शेवटी नियतीने हाच मार्ग माझ्यासाठी ठेवला असावा. वाणीचा आवाज भरून आला. हे ऐकून श्रद्धाचं मन हेलावलं. तिला जाणवलं की प्रत्येक जखमेच्या मागे एक न सांगितलेली कहाणी असते. ती वाणीच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे डोळे मिटून पडली. खूप दिवसांनी तिला आईच्या मायेचा, सुरक्षिततेचा आणि आपलेपणाचा स्पर्श जाणवत होता. तिच्या आयुष्यात सर्व काही हरवलं होतं, पण त्या क्षणी तिला वाटलं की अजूनही काही माणुसकी जिवंत आहे. अनुराधा श्रद्धाशी बोलून थेट उमा यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली. अनुराधाला पाहताच उमा आनंदाने म्हणाल्या, अगं अनुराधा, ये ना. कशी आहेस? डिंपलच्या लग्नाची तयारी कशी चालली आहे? नवरी काय म्हणते? अनुराधा शांतपणे म्हणाली, सगळं व्यवस्थित चाललंय उमा, पण तू कुठेतरी बाहेर निघाल्यासारखी दिसतेस. हो ग, जवळच्या मंदिरात जाऊन येण्याचा विचार करत होते. चल ना, आपण दोघी मिळून जाऊ. अनुराधा उपरोधिकपणे हसली. हो, तू असंच कर. घरातून मंदिर आणि मंदिरातून परत घर. मग तुझ्या आजूबाजूला काय घडतंय हे तुला कसं कळणार? उमा गोंधळून तिच्याकडे पाहू लागल्या. काय म्हणायचं आहे तुला? इतक्यात घरातून ऋषी बाहेर आला. अनुराधा काहीतरी बोलणार होती, पण त्याला पाहताच गप्प झाली. ऋषी हसत म्हणाला, हाय आंटी. पण अनुराधाने त्याच्याकडे पाहिलंही नाही. त्या उमाकडेच पाहत म्हणाल्या, चल उमा, मंदिरात जाऊ, तिथे निवांत बोलू. असं म्हणून त्या वेगाने बाहेर निघून गेल्या. त्यांचं विचित्र वागणं पाहून ऋषी आणि उमा एकमेकांकडे पाहू लागले. ऋषी म्हणाला, काय झालं मम्मी? अनुराधा आंटीशी बोलत होतो, पण त्या काहीच न बोलता निघून गेल्या. उमा म्हणाल्या, मलाही काही कळत नाही. आम्ही मंदिरात जातोय ना, तिथे विचारते. दोघी जवळच्या मंदिरात गेल्या.
उमाजींनी देवाची पूजा केली, आरती केली आणि आपल्या दोन्ही मुलांच्या सुखासाठी प्रार्थना केली. त्यानंतर मंदिराच्या तलावाजवळ दोघी बसल्या. काही वेळ शांतता होती. मग अनुराधा म्हणाली, उमा, इतका वेळ देवाकडे काय मागत होतीस? उमा हसून म्हणाल्या, मी अजून काय मागणार? माझे दोन्ही मुलं सुखी आणि चांगली राहावीत एवढंच मागितलं. अनुराधा कटू हसली. असं आहे का? उमा तिच्याकडे संशयाने पाहू लागल्या. अनुराधा, आज तू काहीतरी वेगळीच वागत आहेस. नेमकं काय झालंय? अनुराधा गंभीर झाली. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, पण तू शांतपणे ऐकलं पाहिजेस. अगं, एवढी प्रस्तावना का? सरळ सांग. अनुराधा थेट म्हणाली. आत्ताच तू म्हणालीस ना, तुझी मुलं सुखी राहावीत म्हणून देवाकडे प्रार्थना केलीस. पण जर तो देव आत्ता आपल्या समोर उभा असता तर तुझ्या मुलाने केलेल्या पापासाठी त्याला नरकातच पाठवलं असतं. हे ऐकताच उमा संतापल्या. अनुराधा, काय बोलतेस तू? माझी मुलं तुझ्याशी किती आदराने वागतात. आंटीशिवाय दुसरा शब्दही वापरत नाहीत, आणि तू त्यांच्याबद्दल असं बोलतेस? अनुराधा हसली. अगं उमा, तुला रागही येतो हे आज कळलं. पण मी आधीच सांगितलं होतं, तू घर आणि मंदिर यांच्यातच अडकून राहिलीस. त्यामुळे तुझ्या घरात काय चाललंय हे तुला दिसलंच नाही. उमा गोंधळल्या. नेमकं सांगशील का? अनुराधा कठोर आवाजात म्हणाली. तुझ्या मुलाने एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. अशी घाणेरडी गोष्ट केली आहे जी कोणत्याही मुलीबरोबर होऊ नये. उमा हादरल्या. काय म्हणतेस तू? अनुराधा पुढे म्हणाली. हो उमा, तुझ्या मुलाने श्रद्धाला वेश्या असल्याचा खोटा ठपका लावला. तिची बदनामी केली. त्या धक्क्याने तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. आज ती एकटी निराधार होममध्ये राहते आणि या सगळ्याला कारणीभूत तुझा मुलगा ऋषी आहे. त्यानंतर अनुराधाने सुरुवातीपासून श्रद्धासोबत घडलेली प्रत्येक गोष्ट उमाजींना सांगितली. सगळं ऐकून उमाजींच्या डोळ्यात अश्रू आले. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, माझ्या मुलाने इतकं नीच कृत्य केलं? अनुराधाने मोबाईल काढून श्रद्धाचा व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये श्रद्धा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी फोटोग्राफर्स आणि कॅमेऱ्यांच्या गर्दीत अपमानित अवस्थेत उभी होती. तो व्हिडिओ पाहून उमा अक्षरशः स्तब्ध झाल्या. अनुराधा म्हणाली, आता तरी पुरावा पुरेसा आहे का? या सगळ्यामागे तुझाच मुलगा आहे. त्याच्या अहंकाराने आणि हट्टीपणाने एका मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. आता सांग उमा, एक आई म्हणून तू काय करणार आहेस? उमाजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काही क्षणांनी त्या म्हणाल्या, ती मुलगी सध्या कुठे आहे? मला तिला भेटायचं आहे. अनुराधा मान हलवत म्हणाली, चल, मी तुला तिच्याकडे घेऊन जाते. उमाजीने ताबडतोब फोन काढून कोणाला तरी काही सूचना दिल्या. मी लोकेशन पाठवते, असं सांगून त्यांनी फोन ठेवला. त्यानंतर दोघी थेट त्या महिला निवारागृहाकडे निघाल्या, जिथे श्रद्धा राहत होती. परवानगी घेऊन त्या आत गेल्या. उमा चालताना म्हणाल्या, अनुराधा, त्या व्हिडिओमध्ये मुलीचा चेहरा नीट दिसत नव्हता. ती नेमकी कोण आहे? अनुराधाने समोर उभ्या असलेल्या एका मुलीकडे बोट दाखवलं. उमा तिच्यासोबत पुढे गेल्या. श्रद्धाने दोघींना पाहिलं आणि त्यांच्या दिशेने चालत आली. तिला पाहताच उमा स्तब्ध झाल्या. ही मुलगी? त्या आश्चर्याने श्रद्धाकडे पाहत राहिल्या. अनुराधा चकित होऊन म्हणाली, उमा, तुला ही आधीपासून माहिती आहे का? उमा हळू आवाजात म्हणाल्या, हो, एकदा मंदिरात भेटली होती. त्यानंतर त्या श्रद्धाजवळ आल्या. कंपित आवाजात त्यांनी विचारलं, बाळा, अनुराधाने मला जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे का? श्रद्धाच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. ती शांतपणे म्हणाली, हो आई, सगळं खरं आहे. तुमच्या मुलामुळेच आज मी या अवस्थेत इथे येऊन पोहोचले आहे. हे शब्द ऐकताच उमा तिथेच खाली बसल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, कारण पहिल्यांदाच त्यांना आपल्या मुलाच्या पापाचं खरं भयावह रूप दिसलं होतं. आदित्यच्या ऑफिसमधून बाहेर पडण्याची वेळ झाली होती. दिवसभराची कामं पूर्ण करून तो पार्किंगकडे निघाला, पण त्याच्या कारजवळ उभी असलेली एक व्यक्ती पाहून तो क्षणभर थांबला. ती होती मेघना. तिला पाहताच आदित्यच्या भुवया उंचावल्या. मेघना? मेघना हसत त्याच्याजवळ आली. हो, मीच. काय, एवढं आश्चर्य वाटतंय का? तू इथे ऑफिसपर्यंत कशी आलीस? काही महत्त्वाचं काम होतं का? मेघना खट्याळपणे हसले. हो, खूप महत्त्वाचं काम होतं. काय? ती आणखी जवळ आली. मला तुझ्यासोबत एक डेटला जायचं आहे, येशील का? असं म्हणत ती मुद्दाम त्याच्या अगदी जवळ उभी राहिली. पण आदित्यच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. त्याने एका बोटाने तिला हलकंसं बाजूला केलं आणि निर्विकारपणे म्हणाला, सॉरी बेबी, इंटरेस्ट नाही. असं म्हणून तो कारमध्ये बसला.
तेवढ्यात मागून ऋषी तिथे आला. मेघनाला पाहताच तो हसला. हॅलो ब्युटी, तुझं नाव काय आहे? तो तिच्याशी बोलण्यासाठी पुढे जाणार इतक्यात आदित्यने त्याचा हात पकडला आणि त्याला थेट कारमध्ये ओढून घेतलं. ऋषी चिडून म्हणाला, अरे भाऊ, मी त्या सुंदर मुलीशी बोलत होतो. मग मला असं आत का ओढलंस? आदित्यने कार सुरू करत त्याच्याकडे कटाक्ष टाकला. तू आणि तुझी फ्लर्टिंगची सवय कधीच जाणार नाही. ऋषी मोठ्याने हसला. अरे, सुंदर मुलगी समोर उभी असेल तर बोलायचंच ना. पण आदित्यच्या चेहऱ्यावर अजूनही गंभीर भाव होते. कार पुढे निघाली तर दुसरीकडे मेघना त्यांची कार दूर जाताना पाहत उभी होती. तिच्या ओठांवर एक गूढ हास्य उमटलं. आदित्य, तू मला नाकारलं असलं तरी मी इतक्या सहज हार मानणाऱ्यांपैकी नाही, ती मनातच म्हणाली. तिच्या डोळ्यात एक वेगळाच निर्धार दिसत होता. दरम्यान महिला निवारागृहात श्रद्धा शांतपणे बसली होती. उमाजींनी तिला दिलेला प्रस्ताव अजूनही तिच्या मनात घोळत होता. ऋषीशी लग्न, ज्या माणसामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याच्याच घरात सून म्हणून जाणं. पण श्रद्धाला माहीत होतं की हा निर्णय केवळ लग्नाचा नव्हता. हा तिच्या पुढच्या खेळीचा पहिला डाव होता. ती मनातच म्हणाली, तुम्ही माझ्याकडून सर्व काही हिरावून घेतलं. आता तुमच्या घरात पाऊल ठेवूनच मी माझी लढाई सुरू करणार. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते. तिथे फक्त जिद्द आणि सुडाची ज्वाला पेटलेली होती. अरे, तिची नजरच काहीतरी वेगळी वाटते रे. जरा संधी मिळाली तर तीच आपल्याला काहीतरी करून बसेल असं वाटतंय. ऋषी हसत म्हणाला, आदित्य, अशा मुली म्हणजे देवाची देणगी असतात. आपल्याला काहीच करावं लागत नाही. तो पुढे बोलणार इतक्यात आदित्यने त्याच्याकडे कटाक्ष टाकला. थांब जरा, हवं तर मी चारूला फोन करून मेघना आणि तुझी डेट ठरवून देतो. हे ऐकताच ऋषीने लगेच त्याचा हात पकडला. अरे नको, सगळं छान चाललंय. तिच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवू नकोस. का रे, चारूची एवढी भीती वाटते का? भीती नाही रे भाऊ, पण अशा गोष्टी तिच्या कानांवर गेल्या की तिचं अखंड बोलणं सुरू होतं. दोघेही हसू लागले. काही वेळाने आदित्य म्हणाला, ऋषी, तू आणि चारू आता लग्न का करत नाही? अजून किती दिवस पुढे ढकलणार? ऋषी हसून म्हणाला, पहिल्यांदा तू लग्न कर, मग आम्ही विचार करू. मला सध्या लग्नाचा काही विचार नाही, त्यामुळे मीच घरी तुमच्या लग्नाबद्दल बोलतो. तयार राहा. गप्पा मारत दोघे घरी पोहोचले. पण घराच्या दारात उभ्या असलेल्या उमांना पाहून दोघेही थोडे आश्चर्यचकित झाले. आदित्यने विचारलं, आई तुम्ही दारात का उभे आहात? सगळं ठीक आहे ना? उमाजीने दोघांकडे रोखून पाहिलं. त्यांच्या नजरेत प्रचंड राग होता. ऋषी हसत म्हणाला, मम्मी काय झालं? असं बघताय की नजरेनेच जाळून टाकाल? उमा गंभीर आवाजात म्हणाल्या, तुम्हा दोघांशी मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे. दोघेही गोंधळले. उमा पुढे म्हणाल्या, आदित्य, मी तुम्हा दोघांना चांगले संस्कार दिले असं मला वाटत होतं. आदित्य आश्चर्याने म्हणाला, आई असं का म्हणताय? उमाजींच्या डोळ्यांतून अश्रू आले. मग हे काय करून ठेवलंय तुम्ही दोघांनी? ऋषी म्हणाला, मम्मी कृपया स्पष्ट बोला, काहीच समजत नाहीये. पुढच्या क्षणी उमाजींचा हात उचलला गेला. धाड. ऋषीच्या गालावर जोरदार चपराक बसली. आदित्य घाबरून पुढे आला. आई काय झालं? ऋषीला का मारलत? उमाजींनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या, का मारलं विचारतोयस? एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं याने. तिचं सगळं आयुष्य नष्ट झालं आहे. मग त्या ऋषीकडे वळल्या. लहानपणापासून परदेशात वाढलास म्हणून काही गोष्टी समजल्या नाहीत हे मान्य. पण आदित्य, तूही याच्यासोबत मिळून त्या मुलीला धमकावत होतास. आणि याने तर एक पाऊल पुढे जाऊन तिच्यावर वेश्येचा खोटा आरोप लावला. ऋषी संतापून म्हणाला, मम्मी, मी असं काही केलं नाही. ती खरंच तशी असेल तर? गप्प बस ऋषी, उमा ओरडल्या. एका मुलीवर इतका मोठा खोटा आरोप करताना तुला लाज वाटत नाही का? आज मला तू माझा मुलगा असल्याचीच लाज वाटते. ऋषीने वैतागून उत्तर दिलं. मग आता मी काय करू? ती खूप अहंकारी होती. कदाचित दुसरा कोणीतरी तिचा बदला घेतला असेल. त्यासाठी आम्ही जबाबदार कसे? उमा दुःखी स्वरात म्हणाल्या, खोट्यावर खोटं बोलू नकोस. एका मुलीचं आयुष्य तू उद्ध्वस्त केलं आहेस. या पापाचा परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावर होईल. आदित्य शांतपणे म्हणाला, आई आता काय करायचं? हवं तर तिला त्या होममधून बाहेर काढू आणि आर्थिक मदत करू. उमा त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, आदित्य, तुमच्या पैशांनी तिचे आईवडील परत येतील का? तिच्यावर लागलेला कलंक मिटेल का? तिचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पूर्वीसारखं होईल का? दोघेही शांत झाले. काही क्षणांनी ऋषी चिडून म्हणाला, ठीक आहे, मग आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं? उमा ठाम आवाजात म्हणाल्या, माझ्यासोबत या, मी दाखवते.
कुठे? या फक्त. उमा कारमध्ये बसल्या. आदित्यने कार सुरू केली. ऋषी आणि आदित्य दोघेही काहीच न समजल्यामुळे शांत बसले. उमाजींनी सांगितलेल्या मार्गाने कार पुढे जात राहिली. काही वेळाने कार एका महिला निवारागृहासमोर थांबली. ते पाहताच ऋषीच्या कपाळावर आठ्या पडल्या. तेवढ्यात एक वकील बाहेर आला. तो उमाजींना म्हणाला, मॅडम, सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता आपण त्या मुलीला इथून घेऊन जाऊ शकतो. ऋषी संतापला. मम्मी, तुम्ही काय करताय? त्या अहंकारी मुलीला इथून बाहेर का काढताय? पण उमांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्या सरळ आत गेल्या. ऋषी आदित्याकडे वळला. भाऊ, मम्मीला नक्की काय झालंय? त्या मुलीला इथून का नेत आहेत? मला काहीच समजत नाही. आदित्य म्हणाला, शांत रहा. कदाचित आईला वाटत असेल की तिला आर्थिक मदत करावी. बघू काय होतं ते. दोघेही आत गेले. आत श्रद्धा उभी होती. तिने आदित्य आणि ऋषीकडे पाहिलं. तिच्या नजरेत जळजळीत तिरस्कार होता. ऋषी मात्र उपहासाने हसला. हे पाहून बाजूला उभी असलेली वाणी मनात म्हणाली, काय निर्लज्ज माणूस आहे. इतकं सगळं करूनही याला पश्चाताप नाही. उमा श्रद्धाजवळ जाऊन ऋषीकडे वळल्या. बघ ऋषी, तुझ्यामुळे एका आनंदी मुलीची काय अवस्था झाली आहे. आता सांग, याची भरपाई कशी करणार आहेस? ऋषी वैतागून म्हणाला, ठीक आहे मम्मी, आता काय करायचं ते सांगा. मग तो आदित्यकडे वळला. भाऊ, ते दे. आदित्य आपल्या कोटाच्या खिशातून चेकबुक काढून देतो. ऋषीने चेकबुक घेतलं. काहीतरी रक्कम लिहिली, सही केली आणि तो चेक श्रद्धासमोर धरला. पण श्रद्धा शांतपणे उभी राहिली. तिने चेककडे पाहिलं सुद्धा नाही. दोन्ही हात छातीसमोर घालून ताठ उभी राहिली. तिच्या नजरेत स्पष्ट संदेश होता, माझं आयुष्य पैशांनी विकत घेता येणार नाही. ऋषी म्हणाला, मॉम, या चेकमध्ये मी 50 लाख रुपये लिहून सही केली आहे. तिला हे घ्यायला सांगा. हे ऐकताच श्रद्धाने तो चेक हातात घेतला आणि क्षणार्धात त्याचे तुकडे करून ऋषीच्या चेहऱ्यावर फेकून दिले. काय वाटलं तुला? तू माझा असा अपमान करशील? तुझ्यामुळे माझे आई वडील मला सोडून जातील आणि त्या सगळ्याची किंमत फक्त 50 लाख रुपये आहे. हे पैसे दिल्यावर माझे आईबाबा परत जिवंत होणार आहेत का? सांग, मग मी हे पैसे घेते. ऋषी उपहासाने हसत म्हणाला, ओह, म्हणजे तुला अजून जास्त पैसे हवे आहेत का? हरकत नाही, कितीही देतो, पण माझ्या मॉमला या प्रकरणात ओढू नकोस, ओके? उमा संतापून म्हणाल्या, ऋषी, तू सतत चूक करत चाललायस. तुझा पैशाचा गर्व इथे दाखवू नकोस. त्या मुलीवर खूप अन्याय झाला आहे. ऋषी चिडून म्हणाला, आता मला नेमकं काय करायचं आहे? मी तिच्यासोबत काहीही केलं नाही, हे आधी समजून घ्या. फक्त तुम्ही बोलावलत म्हणून मी इथे आलो. आता मी निघतो. तो वळून निघणार इतक्यात उमाजींना छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांचा श्वास अडकू लागला आणि त्या खाली कोसळल्या. हे पाहून आदित्य घाबरला. आई, काय झालं? तो धावत जाऊन त्यांना सावरू लागला. ऋषी देखील धावत आला. आदित्य ओरडला, ऋषी, आईच्या बॅगेत इन्हेलर आहे, पटकन घेऊन ये. ऋषी कारकडे धावत गेला आणि इन्हेलर घेऊन आला. आदित्यने तो उमाजींना हातात दिला. आई, लवकर वापरा. पण उमाजींनी तो हाताने दूर फेकून दिला. ऋषी वैतागून म्हणाला, मॉम, काय करताय तुम्ही? आधी हा वापरा, नाहीतर तुम्हाला श्वास घेता येणार नाही. उमा धापा टाकत म्हणाल्या, माझ्या मुलामुळे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. मी चांगली आई नाही. मला आता जगायचं नाही. मला असंच मरू द्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आदित्य कितीही समजावत होता तरी त्या इन्हेलर वापरायला तयार नव्हत्या. शेवटी संयम सुटून ऋषी म्हणाला, आता तुम्हाला नेमकं काय हवं आहे? स्पष्ट सांगा. उमाने श्रद्धाजवळ उभ्या असलेल्या वाणीकडे बोट दाखवलं. वाणीला लगेच अर्थ समजला. तिने जवळच्या देवीच्या मूर्तीसमोर ठेवलेलं हळदीचं मंगळसूत्र उचललं आणि उमाजींच्या हातात दिलं. उमाजींनी ते ऋषीकडे देत म्हटलं, जर तुझ्या आईला जिवंत पाहायचं असेल तर हे मंगळसूत्र श्रद्धाच्या गळ्यात बांध आणि तिला तुझी पत्नी म्हणून स्वीकार. ऋषीने हट्टाने नकार दिला. उमाजी रडत म्हणाल्या, मग माझ्या मृत्यूनंतर स्वतःच्या हाताने माझ्या चितेला अग्नी दे. त्यांचा श्वास आणखी वेगाने चढू लागला. शेवटी ऋषीने त्यांच्या हातातून ते मंगळसूत्र घेतलं. तरीही तो काही क्षण जागेवरच थिजल्यासारखा उभा राहिला. श्रद्धा मान खाली घालून शांत उभी होती. ऋषी तिच्या दिशेने मंगळसूत्र घेऊन पुढे सरकत होता. पण त्या क्षणी ते मंगळसूत्र त्याच्या हातातून घेऊन आदित्य पुढे आला. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आदित्यने ते मंगळसूत्र श्रद्धाच्या गळ्यात बांधलं आणि तिला स्वतःची पत्नी म्हणून स्वीकारलं. क्षणभर संपूर्ण सभागृहात शांतता पसरली.
ऋषी, उमा, अनुराधा, वाणी, पूर्णा आणि तिथे उपस्थित असलेले सर्वजण स्तब्ध झाले होते. कारण ज्या क्षणी सगळ्यांना वाटत होतं की ऋषी श्रद्धाशी विवाह करेल, त्याच क्षणी आदित्यने एक असा निर्णय घेतला होता ज्यामुळे सर्वांचंच आयुष्य कायमचं बदलणार होतं. आदित्यने ऋषीच्या हातातील मंगळसूत्र आपल्या हातात घेतले आणि क्षणाचाही विलंब न करता ते श्रद्धाच्या गळ्यात बांधले. मंगळसूत्र गळ्यात पडताच श्रद्धाने एक क्षण मान वर करून त्याच्याकडे पाहिलं, पण तिच्या नजरेत प्रेम, आपुलकी किंवा कृतज्ञता नव्हती, फक्त तीव्र तिरस्कार होता. आदित्यने अचानक श्रद्धाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधल्याने उमा देखील हादरल्या. आदित्य, काय करतोयस तू? आदित्य शांतपणे म्हणाला, आई, तुम्हाला तुमच्या मुलाच्या हातून या मुलीला आयुष्य मिळावं असं वाटत होतं ना, तेच तर मी केलं आहे. असं म्हणत त्याने इन्हेलर उमाजींच्या हातात दिला आणि त्यांचा श्वासोच्छ्वास सुरळीत होईल याची खात्री केली. त्यानंतर तो तिथून बाहेर निघाला. तेवढ्यात श्रद्धाला भेटण्यासाठी आलेला विक्रम तिथे पोहोचला. श्रद्धाच्या गळ्यात आदित्यने बांधलेलं मंगळसूत्र पाहताच त्याचं हृदय अक्षरशः तुटलं. जिच्यावर तो इतकी वर्ष प्रेम करत होता, जिला त्याने मनोमन पत्नी मानलं होतं, तिच्या गळ्यात दुसऱ्याचं मंगळसूत्र पाहून त्याच्या जीवाला असह्य वेदना झाल्या. आदित्य बाहेर जात असताना क्षणभर थांबला. त्याने विक्रमकडे रोखून पाहिलं आणि मग तिथून निघून गेला. ऋषी देखील त्याच्या मागोमाग गेला. उमा अजूनही धक्क्यात होत्या. त्या श्रद्धाजवळ येऊन म्हणाल्या, श्रद्धा, मी हे खरंच अपेक्षित केलं नव्हतं. ऋषीच्या चुकीची शिक्षा आदित्य स्वतःवर घेईल आणि तुला पत्नी म्हणून स्वीकारेल असं मला वाटलंच नव्हतं. आता तू आमच्यासोबत चल. आपण घरी जाऊ आणि बाकीचं सगळं तिथे बोलू. श्रद्धा हलकंसं हसली. इथल्या लोकांना सांगून येते आई, तुम्ही पुढे जा. उमाजींनी मान डोलावली आणि त्या बाहेर गेल्या. वाणी आणि पूर्णा श्रद्धाजवळ आल्या. वाणी चिंतेने म्हणाली, श्रद्धा, हे काय झालं ग? आपण तर असं काहीच अपेक्षित केलं नव्हतं. श्रद्धा मात्र शांत होती. पण मी अपेक्षा केली होती वाणीताई. काय म्हणतेस? मी आता इथून निघते, पण तुम्ही दोघे अजून किती दिवस इथे राहणार? पूर्णा म्हणाली, आणखी 1 आठवडा, मग आम्हाला इथून सोडतील. ठीक आहे, तुम्ही बाहेर पडाल त्या दिवशी मला फोन करा. नक्की. श्रद्धाने दोघींना निरोप दिला आणि बाहेर निघाली. मुख्य दरवाजाजवळ पोहोचल्यावर तिची नजर विक्रमवर पडली. त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. श्रद्धाने त्याच्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं आणि पुढे निघून गेली. उमा तिची वाट पाहत कारमध्ये बसल्या होत्या. श्रद्धा जाऊन कारमध्ये बसली. तरीही कार सुरू होण्याआधी तिने एकदा मागे वळून विक्रमकडे पाहिलं. ती त्याच्याकडे पाहत असल्याचं आदित्यने कारच्या आरशातून पाहिलं. त्याचा चेहरा कठोर झाला आणि त्याने कार पुढे चालवली. थोड्याच वेळात कार त्यांच्या पुण्यातील आलिशान बंगल्यापुढे येऊन थांबली. आदित्य आणि ऋषी खाली उतरून घरात जाणार इतक्यात उमा म्हणाल्या, आदित्य, 1 मिनिट थांब. काय आई? श्रद्धासोबत उभा राहा. तुमचं औक्षण करायचं आहे. त्यानंतरच घरात प्रवेश करायचा. त्यांनी घरातील काम करणाऱ्या महिलेला आरतीचं ताट आणायला सांगितलं. ती ताट घेऊन आली. उमाजीने आदित्य आणि श्रद्धाचे औक्षण केलं. त्यानंतर त्यांनी श्रद्धाला उजवा पाय टाकून गृहप्रवेश करायला सांगितलं. श्रद्धाने गृहप्रवेश केला. उमाजींनी तिला देवघरात जाऊन दिवा लावायला सांगितलं. पण आदित्य मात्र घरात येताच सरळ जिना चढून आपल्या खोलीत निघून गेला. श्रद्धा देवघरात गेली. तिने दिवा लावला, डोळे मिटले आणि मनोमन प्रार्थना करू लागली. देवा, माझं आयुष्य मी किती वेगळ्या पद्धतीने सुरू होईल असं स्वप्न पाहिलं होतं, पण शेवटी या माणसाने माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधेल असं मी कधीच कल्पनाही केली नव्हती. तू अनेक राक्षसांचा संहार करण्यासाठी अवतार घेतलास. त्याचप्रमाणे या पैशाच्या गर्वाने आंधळा झालेल्या लोकांना धडा शिकवण्यासाठी मी या घरात आले आहे. हेही एका असुरवधासारखंच आहे. त्यामुळे या लढाईत तूच माझा आधार बन. प्रार्थना संपवून ती उमाजींच्या पायांवर पडली. माझ्यासोबत आता आई बाबा नाहीत. तुम्हीच मला आशीर्वाद द्या. उमाजींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. श्रद्धा, आतापर्यंत तू आयुष्यात फक्त दुःखच पाहिलेस. आता पुढे तुझ्या आयुष्यात फक्त आनंद यावा हीच माझी इच्छा आहे. क्षणभर थांबून त्या पुढे म्हणाल्या, आदित्यने ऋषीवरील प्रेमापोटी तुला खूप त्रास दिला. मी त्याचं समर्थन करत नाही, पण मला विश्वास आहे की लवकरच तू त्याच्या मनात स्थान मिळवशील आणि तुमचं आयुष्य सुखाने जाईल. श्रद्धा फक्त शांतपणे ऐकत होती. उमा पुन्हा म्हणाल्या, आता वर जाऊन थोडी विश्रांती घे. आदित्य रागाने काही बोलला तर मनाला लावून घेऊ नकोस. एक दिवस तो तुला समजून घेईल. श्रद्धाने मान हलवली आणि वरच्या मजल्यावर आदित्यच्या खोलीकडे निघाली. हे सगळं ऋषी दूर उभा राहून पाहत होता. तो संतापून उमाजींकडे आला. मॉम, तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय केलं आहे? उमा शांतपणे म्हणाल्या,
तुमच्या पापासाठी मी एक प्रायश्चित्त केलं आहे. त्यात तुला काय अडचण आहे? मॉम, तेच बोलू नका. डॅड शहराबाहेर आहेत म्हणून तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल केलं. त्यांना हे कळालं तर काय होईल माहीत आहे का? तू केलेल्या चुकीचा किमान विचार तरी करतोयस का? तुझे वडील आले की मी त्यांना सगळं समजावेन. ऋषी उपहासाने हसला. जसं आम्हाला ब्लॅकमेल केलं तसं त्यांनाही काहीतरी सांगून शांत कराल? उमाजी संतापल्या. ऋषी, आता गप्प बस, नाहीतर रागाच्या भरात पुन्हा एक चापट मारेल. ऋषीने कटाक्ष टाकला. काहीही असो, तुम्ही माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, असं म्हणत तो संतापाने तिथून निघून गेला. श्रद्धा आदित्यच्या खोलीत शिरली. आदित्य बाल्कनीत उभा राहून सिगारेट ओढत होता. तिला खोलीत येताना पाहताच तो संतापाने तिच्याकडे आला. क्षणाचाही विलंब न करता त्याने तिच्या गळ्याला धरून जोरात दाबले. खूपच हुशार खेळी खेळलीस ना तू. माझ्या आईला काय काय सांगून तिच्याच मदतीने माझ्या घरात प्रवेश मिळवला. पण आता खरी सुरुवात होणार आहे. नरक म्हणजे काय असतो हे आता मी तुला दाखवणार आहे. आदित्यच्या पकडीमुळे श्रद्धाला श्वास घेणं कठीण झालं. तिचा चेहरा लालबुंद झाला. काही क्षणांनी त्याने तिला जोरात ढकलून दिलं. ती खाली कोसळली. जमिनीवर पडलेल्या श्रद्धाला जोरजोराने खोकला येऊ लागला. श्वास सावरायला तिला काही क्षण लागले, पण आदित्यच्या चेहऱ्यावर दयेचा लवलेशही नव्हता. तो रागाने तिच्याकडे पाहत उभा होता. श्रद्धा हळूहळू उठली. स्वतःला सावरत ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती तर ज्वालाग्राही संताप होता. ती थंड आवाजात म्हणाली, काय मिस्टर आदित्य, तुम्ही मला नरक दाखवणार आहात? ती उपहासाने हसली. जगासमोर माझी अब्रू घालवून मला इतकं मोठ्या नरकात ढकलून दिलं की ज्याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही. त्यानंतर आता मला कशाचीच भीती उरलेली नाही, हे नीट लक्षात ठेवा. आदित्य तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. श्रद्धा त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, काय झालं? काहीच कळत नाही अशा आविर्भावात का बघताय? मला वेश्या ठरवून संपूर्ण जगासमोर माझी अपमान करणारा दुसरा कोणी नाही. ते तुम्हीच आहात हे मला खूप चांगलं माहीत आहे. हे शब्द ऐकताच आदित्यच्या चेहऱ्याचा रंग बदलला. क्षणभर त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि अस्वस्थता चमकून गेली. कारण श्रद्धाला सत्य कळालं आहे याची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. तर आदित्य आणि श्रद्धाच्या नात्यामध्ये काही बदल होईल का? की ही सुडाची आग यांच्या नात्याला पण जाळून टाकेल? की यांच्यात प्रेम होईल? हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सोबत नोटिफिकेशन बेलही दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.